आज एवढा पोलीस बंदोबस्त कसला आहे? आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री येणार आहेत देवेंद्र फडणवीसजी, म्हणून एवढा बंदोबस्त आहे का? काल इथं रूम तर नाही भेटली, मंदिरात जाऊन दर्शन तर घेऊ. नाश्ता करायला चला, गेट रेडी फॉर राईड. चला, जेवण झालं आता, छान होतं जेवण. चल मग बाय कर. गुड मॉर्निंग गाईज. चला आता चेकआउट करतो त्र्यंबकेश्वरमधून आम्ही आणि निघूया. आता थोडा नाश्ता करायला थांबतो, नाश्ता करून घेऊ, भूक लागली भरपूर. चला हे सामान हे करा पटापट. चला, गणपती बाप्पा मोरया. चला आता त्र्यंबकेश्वर सोडतो आम्ही. मंदिर बघा इथेच महादेवाचं. काल सॅटर्डे मुलं एवढी गर्दी होती ना, हालत खराब. 4 तासांनी दर्शन झालं. आज एवढा पोलीस बंदोबस्त कसला आहे? त्याला बघ बरं, काय थांबायचा आहे नाश्ता करायला. आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री येणार आहेत देवेंद्र फडणवीसजी, म्हणून एवढा बंदोबस्त आहे का? बघा समोरच ब्रह्मगिरीचा नजारा. इथून रोड बंद केलाय, या रोडनी चालतात आम्ही. हे बघा लाईन लागले, नॉर्मल लाईन दर्शनाची. काल इथूनच गेलतो आम्ही. आबा आज तर जाम गर्दी आहे. कमानी धन्यवाद. श्री त्र्यंबकराज महाराज की जय. हर हर महादेव. काल इथं रूम तर नाही भेटली गजानन महाराज संस्थानमध्ये, मंदिरात जाऊन दर्शन तर घेऊ. त्र्यंबकेश्वर मंदिरापासून 800 मीटरवर हे गजानन महाराज संस्थान भक्त निवास बांधलेले आहे. पण एक नक्की आहे, या मंदिरात दर्शन घेतल्यावर तुम्हाला असं वाटेल का शेगावला आल्यासारखं वाटेल. छान मंदिर आहे. त्र्यंबकेश्वरला आल्यावर नक्की भेट द्या मंदिराला, खूप सुंदर मंदिर आहे. नाश्ता करायला चला, गेट रेडी फॉर राईड. चला हे बघा, फडणवीस साहेबांचा ताफा आला महादेवाचं दर्शन करायला. चला आता नाश्ता वगैरे झाला सर्व. आता प्रवास सुरुवात परत. आता डायरेक्ट घरा मध्ये थांबू कुठेतरी जेवायला. इथून राईट मारायचं आहे, इथून मारेंगे राईट. आता 20-25 किलोमीटर पुढे आलं. गोपी त्र्यंबक रोड.
हे बघा हे राईट मारायचा गोटीसाठी. अजून 17 किलोमीटर आहे. मुंबई 162. काहीच थोडं आता थांबतो, थोडे फोटोज काढू. लोकेशन बघा किती मस्त आहे. मस्त आहे ना. मस्त आहे. मस्त लोकेशन आहे बघा. त्या रूटनी कधी आले तर इथे नक्की थांबा. 17 किलोमीटर लांब आहे घोटी फाट्यापासून. आम्ही पण मस्त फोटोज काढले. कोण हेल्मेट निघालेत बघा. या मारला राईट आता पण आणि जाऊन आता हायवेला. थांबलो पेट्रोल पंपवर. महेश एक्सेसचा पेट्रोल संपत आलेला. अजून 116 किलोमीटर बाकी आहे. चला चला. ऊन कडक आहे एकदम कडक ऊन. अजून 12 नाही वाजलं. 11:30 झाले. चला भेटू आता डायरेक्ट घाटात. कसारा घाट. हा काही थांबलो आता आम्ही जेवायला. भूक लागली खूप. अजून 70 किलोमीटर बाकी आहे. साई भातसा. काय मागवणार? भूक लागले. खाऊ आम्ही सगळं खाऊ. चला आता जेवण आलंय. जेवतो आहो आम्ही. चला जेवतो आणि प्रवास सुरू झाले की दाखवतो तुम्हाला. चला जेवण झालं आता. छान होतं जेवण. मस्त एकदम. छान रेस्टॉरंट आहे. खर्डीवरून 5 किलोमीटर पुढे तुम्हाला हा भेटेल. नक्की भेट द्या. चला स्टार्ट जर्नी. चला आता जेवण झाला. आता डायरेक्ट थांबायचं घरी. परत थांबायचं नाही. आता पोहोचलो आम्ही तडगा टोल. 50 किलोमीटर बाकी आहे अजून. चला आता लेफ्ट मारू रेती बंदर साठी. झाला. आता आलो रेती बंदर ब्रिज वरून मुंब्रा देवी. या मंदिराचा व्हिडिओ बनवलेला आपण आहे चॅनलवर. बघा आई मुंब्रा देवी प्रवेश आहे. वरती डोंगरावर कड्यांची आई. त्याचा पण व्हिडिओ आहे चॅनलवर आपलं. इथून लेफ्ट मारला तर तसा इथून जायचं सरळ आणि राईट मारायचा. चल मग बाय कर. चला ट्रिप कंप्लीट झाली. हा चला ते गेले घरी. ते राहतात खारडी गाव. मॅडमला लागलं काम. 5-6 किलोमीटर बाकी राहिलं घरी जायला. मग सोडा पाहिजे. तू माता काय म्हणजे मी पण तिथं मला पण लागलं.
चला पोहोचलो आता शिलपाटा. चला पोहोचलो महाते पोहोचलो. आता थोड्याच वेळात आपली त्र्यंबकेश्वर राईड पूर्ण होईल. कुठून गेलो तलावाशी? चला सरळच जाऊया. आलो तलावाजवळ. चला गाईज, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. एवढ्या उन्हात आणत फिरायला लागतंय. एवढे किलोमीटर पार करायला लागतात. तर एक रिक्वेस्ट, पुन्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. असेच नवीन नवीन व्हिडिओ घरातील मंदिरांचे चांगले चांगले. पोचलो घरी. हर हर महादेव. थँक्स फॉर वॉचिंग.